श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 643. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्र जो या समस्त अयोध्यावासियांना प्रफुल्लित करणारा संवाद या सभेमध्ये करत आहेत, प्रभू रामचंद्रांच्या शब्दामध्ये दडलेलं हे संत महात्म्य आपण समजून घेण्यासाठी कालच्या दोह्याला आपण पूर्ण करू शकलो नाही. त्यामुळे आपण आज सर्वप्रथम उर्वरित दोहा अभ्यासूयात आणि तत्पश्चात जर वेळ आपल्याकडे राहिला तर पुढच्या दोह्याचं आपण गायन करूयात. आपण कुठला मुख्य मुद्दा बघत होतो सज्जन हो? भरतजी जी स्वतःच्या अंतःकरणामध्ये ग्लानी करून बसले होते, ते स्वतःला प्रभू रामचंद्रांचे अपराधी समजत होते. आपण कैकेयीच्या पोटी जन्माला आलो आणि त्यामुळे या सर्व अनर्थाचं मूळ आपण आहोत. हा भरतजींच्या अंतःकरणामध्ये त्यांना दुस्सह यातना देणारा ताप होता. प्रभू रामचंद्र नेमकं भरताच्या या जखमेवरती आपल्या या नवनीत रूपी शब्दांच्या आधाराने मलम लावतायत. संत सद्गुरू किंवा भगवंत यांची ही एक विलक्षण खासियत आहे की नेमकी आपली दुखरी बाजू काय आहे, नेमकं आपलं गणित कुठं अडलेलं आहे याची त्यांना संपूर्णपणे जाणीव असते. आणि त्यामुळे बऱ्याचदा आपल्या अव्यक्त भावना देखील सद्गुरुराया जाणून असतो की तिथं आपल्या जीवनामधल्या सर्व संशयाचं, दुःखाचं मूळ एक प्रकारे गाठ बांधल्यासारखं झालेलं आहे. आणि त्याच्या या लीला नाट्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दिखावेपणा नाही, कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी देखील नाही. आता बघा, आपण सुदाम्याचं चरित्र लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. ज्या सुदाम्याला त्याच्या पत्नीने श्रीकृष्णाकडे पाठवलं, अहो तुम्ही वारंवार सांगता की सांदीपनी मुनींच्याकडे आम्ही एकत्र शिकायला होतो, तो द्वारकाधीश आहे, त्याच्या केवळ एका कृपा कटाक्षाने देखील आपला हा संसार चांगला मार्गी लागेल. बघा, मुलांना देखील काही खायला नाहीये. आता माझं ऐका, हे थोडेसे मुठभर जे माझ्याकडे पोहे आहेत ते तुमच्या मित्राला म्हणून तुम्ही घेऊन जा आणि त्याला आपली ही सर्व कैफियत सांगा. सज्जनो, ज्याप्रमाणे भरतजी प्रभू रामचंद्रांच्या समोर आलेत, सुदामा देखील श्रीकृष्णाच्या समोर आलेला आहे. भरतजी प्रभू रामचंद्रांच्या वचनांनी देखील एक प्रकारे हुरळून गेले नाहीत की जेव्हा वसिष्ठ आणि प्रभू रामचंद्र दोघंही म्हणतात की आम्ही तर तेच करणं योग्य आहे ज्यामध्ये भरतजींचा मानस आहे, भरतजींचा कल आहे. भरतजी स्पष्टपणे सांगू शकले असते ना पहिल्याच झटक्यामध्ये की आपण मला सांगितलेल्या आज्ञेनुसार माझी अशी इच्छा आहे की प्रभू रामचंद्रांनी अयोध्येला परत निघावं, आमच्या समवेत परत यावं. आम्ही इथं राज्याभिषेकाचं साहित्य आणलंय, आपण इथंच राज्याभिषेक करून घ्यावा आणि एक राजा या रूपाने आपण अयोध्येमध्ये प्रवेश करावा. कुठे गेले भरतजींचे हे शब्द? कुठं अडखळले? कारण काही मागायचं आहे भगवंताकडून. इथंच हा द्वैत भाव आहे आणि भक्त त्याला सर्वात मोठी जर कुठली अडचण असेल तर भगवंतापासून काहीतरी मागणं, कारण त्याला केवळ तो भगवंत हवाय, त्या भगवंतापासून त्याला काही नकोय.
सुदामा देखील आपल्या पत्नीच्या आग्रहाखातर द्वारकेमध्ये गेला. आपल्याला घडलेली कथा माहीत आहे, कशा पद्धतीने त्या द्वारकाधीशाने धावत जाऊन आपल्या या मित्राला घट्ट मिठी मारली. भरत देखील प्रभू रामचंद्रांच्याकडे येतोय आणि आपण झालेली भरत भेट पाहिलेली आहे की प्रभू रामचंद्रांना आपला भाता कुठं पडलाय, आपल्या हातातला बाण कुठं पडलाय, आपल्या अंगावरचा शेला कुठं पडलाय याची देखील शुद्ध राहिली नाही. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आपल्या मर्यादा विसरून गेले. ज्याप्रमाणे द्वारकाधीश अनवाणी पायाने राजसभेमधून धावत धावत रस्त्यापर्यंत जातोय आणि आपल्या मित्राला अत्यंत प्रेमाने राजसभेमध्ये घेऊन येतोय. प्रभू रामचंद्र भरताला देखील तोच सन्मान देतात जो सुदाम्याला श्रीकृष्णाने दिलेला आहे. द्वारकाधीशाने आपल्या या कफल्लक मित्राला राजगादीवरती बसवलं आणि जणू काही आपल्यासाठी हे नातं किती श्रेष्ठ आहे हे समस्त द्वारकेमध्ये त्याने सुप्रसिद्ध केलं. प्रभू रामचंद्रांनी संत सभेमध्ये भरताला एका विलक्षण उंचीवरती नेऊन ठेवलेलं आहे. प्रत्येकाच्या हृदय सिंहासनावरती भरत विराजमान झालेले आहेत. सुदाम्याचे चरण प्रक्षालन करतायत, हस्त प्रक्षालन करतायत. सुदाम्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहेत. त्याला काय बोलावं आपल्या या परमात्म्याबद्दल ते कळत नाहीये. भरत देखील त्याच मौन अवस्थेमध्ये गेलेले आहेत. परंतु आतमध्ये नेमकी गाठ काय आहे हे प्रभू रामचंद्र भरताच्या हृदयामध्ये जाणतात. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा आपल्या या सख्याच्या हृदयामधली गाठ जाणतायत. अंतःकरणामध्येच आपल्या या निजशक्तीशी संवाद चाललाय श्रीकृष्णाचा. माझ्या या सख्याच्या प्रारब्धामध्ये संपत्तीचा योग नाहीये. काहीतरी व्यवस्था करून त्याच्या अंतःकरणामध्ये असलेल्या या दारिद्र्याला संपवायचंय. यावरती निजशक्ती हसून म्हणते की स्वामी, मी तर केवळ आपल्या या सर्व नियमांनी बांधलेली आहे. आपण मला सांगाल तर नियम आपणच बदलावे लागतील. तेव्हा आपण जशी आज्ञा कराल त्या पद्धतीने मी काम करते. श्रीकृष्ण परमात्मा देखील दुविधेमध्ये पडतोय. ज्याप्रमाणे इथं प्रभू रामचंद्र भरताच्या बरोबर या प्रेम संवादामध्ये एका दुविधेमध्ये पडलेले आहेत. त्याचं आपण चिंतन करणारच आहोत. श्रीकृष्ण परमात्मा मनातल्या मनात विचार करतोय की प्रारब्ध संचित हा सर्व कर्माचा खेळ, यामधून मी माझ्या या सख्याचं कल्याण कसं करू. अरे पण तो तर तोंडाने काहीच बोलत नाहीये. ज्याप्रमाणे भरत इथं मुखाने आपल्याला वारंवार विचारूनही अयोध्येला परत येण्याच्या विषयी काही बोलत नाही, त्याचप्रमाणे सुदामा देखील आपल्या पत्नीची इच्छा भगवंताजवळ व्यक्त करू शकत नाहीये. कारण की त्या प्रेमाचाच अभिषेक असा विलक्षण आहे की ती विदेही अवस्थेमध्ये कुठलं दारिद्र्य राहणार हो. मोक्ष श्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. समर्थ दासबोधामध्ये संत स्तवनामध्ये म्हणतात. मोक्षाचे अलंकार ज्या या परमात्म्याकडून या संतांकडून जीवावरती परिधान केले जातात, त्या अलंकारांची प्राप्ती झाल्यानंतर लौकिक अलंकाराची ओढ ती कुठली. परंतु या भगवंताची लीला सज्जनहो मानवी बुद्धीच्या पलीकडची आहे. श्रीकृष्ण परमात्मा आपल्या या सख्याचे चरण प्रक्षालन करतोय आणि ते करता करता त्याचे हात देखील आपल्याकडे घेतोय आणि त्या हातावरती चंदन लेपन करावं असा त्याचा भाव आहे. आणि चंदन लेपन करता करता या परमात्म्याने
या आपल्या सख्याच्या हातावरच्या रेषाच बदलून टाकल्या आणि आपल्या निजशक्तीला विचारतोय, काय म्हणाला आपण? माझ्या सख्याच्या प्रारब्धात काही नाहीये? जरा पुन्हा एकदा फाईल उघडता का त्याची? आणि काय आश्चर्य, जी ही निजशक्ती, जी ही भगवंताचा एक अंतर्गत भाव आहे, त्याची शक्ती आहे, ती देखील विस्मयचकित झाली की आपण कुठल्या अधिकाराने स्वामींना सांगितलं की ह्याच्या प्रारब्धामध्ये ऐश्वर्य नाही? अरे, हा तर ऐश्वर्याचा अधिपती आहे. आपलं कसं बरं चुकलं? आणि तेव्हा भगवंताची लीला तिच्या डोळ्यासमोर येते की भगवंताने जणू काही त्याच्या हातावरच्या रेषाच बदलून टाकल्या आणि तरी देखील सुदाम्याच्या अंतःकरणामध्ये कुठलीही गोष्ट मागण्याची शिल्लक नाही. काही दिवसाचा सहवास झाला आणि इथं ही निजमाया जणू काही एक चमत्कार घडवावा त्याप्रमाणे सुदाम्याच्या घरामध्ये एक दिव्यत्व निर्माण करते. सुदामा अत्यंत प्रेमाने आपल्या आराध्याचा निरोप घेतो आणि घरी जातोय. घरी जाताना मनात विचार करतोय की आपण आपल्या पत्नीला सांगूत, अगं कुठली संपत्ती घेऊन बसलीस तू? मी जो काही आनंद मिळवलेला आहे, जे मला भगवंताने आदर तिथ्य दिलेलं आहे, जे प्रेम दिलेलं आहे, त्याच्या पुढे हे सर्व कफ पदार्थ आहेस. तू ऐक माझं. लोक लाहू पर लोक निभाहू. भगवंताचं दर्शन हे असं विलक्षण होतं. सुंदरकांडमध्ये देखील प्रभू रामचंद्र विभीषणाला तेच म्हणतात, जदपि सखा तव इच्छा नाही, मोर दरस अमोघ जग माही. अस कही राम तिलक तेहि सारा, सुमन बृष्टी नभ हुई अपारा. विभीषण रामाला म्हणतो की रामा, आता माझ्या मनामध्ये कुठली इच्छा राहिली नाही. हो, थोड्याफार इच्छा होत्या. उर कछु प्रथम बासना रही, प्रभुपद प्रीती सरित सोबई. परंतु तुझ्या चरणांच्या प्रेमामध्ये त्या सर्व वासना माझ्या वाहून गेल्या रे. प्रभू रामचंद्र म्हणतात, तू म्हणतो ते अगदी खरंय, तुला कशाची अपेक्षा नाही. अरे पण काय करू, तू माझं दर्शन घेतलेलं आहेस आणि माझं दर्शन घेतल्यानंतर रिकाम्या हाताने कोणी जाऊ शकत नाही. आणि त्यामुळं पहिल्या क्षणामध्ये न जिंकलेल्या लंकेचं राज्य प्रभू रामचंद्राने विभीषणाला देऊन टाकलं. सुदाम्याने काही मागितलं नाही, परंतु भगवंताने त्याचं घर ऐश्वर्य आणि संपन्नतेने भरून टाकलं. आणि आता वेळ आहे भरताची. भरताला तर कुठल्या संपन्नतेची गरज नव्हती. भरताच्या अंतरंगामध्ये जी गाठ पडली होती, ती गाठ तो न्यूनगंड होता की आपण प्रभू रामचंद्रांचे अपराधी आहोत. आपल्यामुळं भगवंताला हे सर्व काही सहन करावं लागतंय. भगवंताने किती अत्यंत सहज शब्दामध्ये सांगून टाकलं की बाळा, तू जो मनामध्ये विचार करतोयस तशी अवस्था तू आपल्या अंतःकरणामध्ये आणण्याची खरंच काही गरज नाही. ऐक, अरे या जीवनामध्ये आपल्याला जे जे काही म्हणून संचित सहन करावं लागतं ते ईस अधीन जीव गती जानी. ईश्वराच्या अधीन आहे हे सर्व. आणि त्यातूनच जणू काही भरताला ते एक अत्यंत महत्वाचा संदेश देत आहेत की हे सर्व लीला चरित्र मी माझ्या इच्छेने रचलेलं आहे. यामध्ये त्यासाठी कोणाला दोष देणं हे व्यर्थ आहे. अरे भरता, तुझ्यासारखा दुसरा कोण पुण्यश्लोक असेल? आणि मग इथून प्रभू रामचंद्र हे संत महात्म्य जे या सर्व सभेमध्ये भरताच्या रूपाने सर्वांना सांगतायत, त्याचं काल आपण विस्तारपूर्वक चिंतन बघितलं की ही सर्व मही, ही पृथ्वी भरत भूमी रही राउरी राखे, तुझ्या पुण्याने ही पृथ्वी स्थिर आहे भरता.
भरतावरती प्रभू रामचंद्रांचं एवढं प्रेम, कारण समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्योस्ति न प्रियः. या भरताच्या अंतरंगामध्ये असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या विषयीच्या विशेष सद्भावातून आणि सर्व सृष्टीमध्ये, चराचरामध्ये या भरताची असलेली ही विलक्षण स्नेहाची अवस्था पाहून हा भरत जणू काही प्रभू रामचंद्रांचंच रूप झाला होता. आता वेळ आली होती की भरताला त्याच्या अंतरंगामध्ये हा जो शूळ सतत त्रास देतोय, त्यासाठी प्रभू रामचंद्रांना आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या भरताच्या भावाला व्यक्त करायचं होतं. गोस्वामीजींनी किती सुंदर पद्धतीने प्रभू रामचंद्रांच्या अंतरंगात भरत प्रेमाची असलेली गुह्यता आपल्याला या चौपाईंमधून सांगितलेली आहे. तात तुमहि मैं जानऊ नीके, करो काह असमंजस जीके, राखेऊ राय सत्य मोहि त्यागी, तनु परिहरेऊ प्रेम पन लागी. हे भरता, तुझ्या दर्शनाने, तुझ्या या शीलाने, तुझ्या या स्वभावाने, तुझ्या या स्नेहाने माझ्या अंतरंगामध्ये एक दुविधा निर्माण झालेली आहे. भगवंत आणि दुविधा, खरोखर भरत चरित्र प्रभू रामचंद्रांच्या समोर दोन रस्ते घेऊन आलेले आहे, जे रस्ते आजपर्यंत प्रभू रामचंद्रांच्या समोर कुठल्याच त्यांच्या भक्तांनी आणले नव्हते. असे दोन रस्ते. एका रस्त्याचं नाव होतं धर्म, तर दुसऱ्या रस्त्याचं नाव होतं प्रेम. धर्म हा चाकोरीबद्ध आहे. त्याला असलेले हे कोण अत्यंत तीक्ष्ण आहेत. तो आपल्या मर्यादांमध्येच जगू शकतो, परंतु प्रेम हे अमर्याद आहे. त्याला कुठल्याही प्रकारच्या सीमारेषा नाही. आणि त्यामुळं धर्म आणि प्रेम या दोन संकल्पना कदाचित सनातनी लोकांना सांभाळता येणं अत्यंत अवघड पडतं. आणि त्यामुळं बऱ्याचदा धर्माचं पालन करता करता प्रेमाला कधी तिलांजली दिली गेली हे त्यांना आपल्या आचरणामध्ये लक्षातच येत नाही. परंतु प्रभू रामचंद्र जे मुख्यतः या स्नेहाचे, या प्रेमाचे भोगते आहेत आणि ज्यांचा मार्ग देखील या धर्मशास्त्राच्या अनुसारच आहे, त्यांच्या समोर पडलेला हा एक विलक्षण प्रश्न या भरत रूपाने आज या चित्रकूटावरती ते या सर्व संत सभेसमोर विचारत आहे. प्रभू रामचंद्र म्हणतात की भरता, मी पितृवचनाच्या आधाराने वनामध्ये आलो. माझी आई कैकेयी आणि राजा दशरथांची मौन संमती होती माझ्या वनवासासाठी. आणि आपल्या पित्याचं वचन, त्याचं अनुसरण करणं, त्याप्रमाणे कृती करणं हेच एका पुत्राचं धर्माचरण आहे. परंतु या धर्माचरणाचे हे टोकदार असलेले बाजू, यातून काय घडलं? राजा दशरथाने या मौन संमतीच्या आधाराने धर्माचं आचरण केलं, कारण त्याला आपल्या वचनांची सत्यता सांभाळायची होती. आणि हे सत्य सांभाळण्याच्या दृष्टीने त्याने मग दुसरा मार्ग निवडला की मी सत्याची राखण करीन. आणि त्या सत्याची राखण करत असताना मला एक वेळेस माझ्या या शरीराचा त्याग करावा लागला तरी चालेल. धर्म मार्गावरती जात असताना राजा दशरथाने आपल्या देहाचा त्याग केला, सत्याची पुनर्प्रतिष्ठापना केली.
राजा दशरथाच्या वचनांप्रमाणे आता मी याच धर्ममार्गावरती पुढे निघालेलो आहे. आणि या धर्ममार्गावरती आज माझ्या समोर हा अथांग प्रेमाचा सागर रूपाने तू येऊन उभा आहेस. मी तुझ्या अंतरंगातला भाव जाणतो. तू जरी अजूनही माझ्या समोर शब्दाच्या आधाराने तो व्यक्त केला नसलास तरी देखील तुझ्या अंतरंगातला भाव हा राम जाणत आहे. एक लक्षात घे, तुझ्या या प्रेमसागरामध्ये तुझ्या अंतरंगामध्ये असलेल्या भावानुसार जर मी आचरण केलं नाही तर मला निश्चित खात्री आहे की ज्याप्रमाणे राजा दशरथाने आपल्या देहाचा त्याग केला आणि धर्माची प्रतिष्ठापना केली, भरता मी माझ्या धर्माचा हेका जर चालू ठेवला आणि तुला जर तुझ्या असलेल्या मनोरथाच्या विपरीत उपदेश केला तर ज्याप्रमाणे राजा दशरथ आपल्या देहाचा सांभाळ करू शकले नाहीत, भरता तू देखील आपल्या देहाचा त्याग करशील. कारण प्रेम हे केवळ समर्पण जाणतं. प्रेमाला केवळ संपून जाणं कळतं. तू माझ्याशिवाय तुझं स्वतःच अस्तित्व टिकवू शकणार नाहीस. आणि त्यामुळं आज या प्रेमाची सरशी या धर्ममार्गावरती होणार आहे. खरं तर पित्याची वचनं पाळणं हेच धर्माच्या मार्गावरती चालणाऱ्या रामाचं कर्तव्य आहे. परंतु हा राम आपल्या कर्तव्यापासून भरताच्या प्रेमसागराच्या आधाराने आज स्वतःला समर्पित करतो या प्रेमसागरात. कारण या भरतासारखा हा अप्रेमी असा बंधू याचा त्याग करण्याचा विचार देखील या रामाच्या अंतःकरणामध्ये जो एक विलक्षण द्वंद्व निर्माण करतोय, हे मी तुला शब्दामध्ये कसं सांगू. त्यामुळं भरता, सर्वप्रथम गुरु वसिष्ठांची ही आज्ञा राजा दशरथाच्या देखील अंतःकरणामध्ये संकोच होता मला व्यक्तपणे वनामध्ये जाण्याच्या सूचना देण्याविषयी. परंतु मी त्या संकोचाच्या पलीकडे येऊन धर्माचा मार्ग स्वीकारला. परंतु आज हा राम हतबल आहे तुझ्या या प्रेमरूपी संकोचाच्या पलीकडे जाऊन धर्माच्या मार्गावरती अट्टाहासाने मार्गक्रमण करण्यासाठी. इथं आज या धर्म आणि प्रेम मार्गामध्ये प्रेम विजयी झालेला आहे. धर्म आज प्रेमाला शरण आलेला आहे. आणि त्यामुळं या भरताचा त्याग न करता या भरताच्या वचनांप्रमाणे जगण्यातच या रामाला स्वतःच आणि या समस्त अयोध्यावासियांचं कल्याण दिसतंय. आणि त्यामुळे मी गुरु वसिष्ठांनी दिलेली आज्ञा शिरसावंद्य मानतो. आणि हा राम आज तुझा खऱ्या अर्थाने दास झालेला आहे. सांग भरता, काय आज्ञा आहे तुझी? मी काय करावं ज्यामुळे तुझ्या अंतःकरणामध्ये शीतलता निर्माण होईल? तुझ्यामध्ये असलेला हा एक प्रकारे होणाऱ्या वेदनांचा भाग हा माझ्या देखील अंतःकरणाला तेवढाच तप्त करतो रे बाळा. सज्जनो, आपल्या घरामध्ये देखील जर एखादी व्यक्ती रुसली असेल, बोलत नसेल, अबोला असेल,
तरी देखील त्या व्यक्तीची संवेदना आपल्याला बऱ्याचदा तळमळत ठेवते. हे तर आपल्या जीव पद्धतीने चालणाऱ्या संसारामधलं नित्य उदाहरण आहे. इथं हे दोन देह केवळ वेगवेगळी आहेत, परंतु त्यांचं अंतःकरण हे अद्वैत रूपाने एकच आहे. आणि त्यामुळं भरताच्या अंतःकरणाची शीतलता म्हणजेच प्रभू रामचंद्रांच्या हृदयाची शीतलता, असा हा विलक्षण प्रेमसागराचा सेतू इथं निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र एक प्रकारे या भरताला आज्ञा देण्यासाठी भाग पडतायत की या रामाने कसं वागावं. भरता तू सांग. मनु प्रसन्न करी सकुच तजी, कहु करो सोई आजू. तू प्रसन्न मनाने संकोचाचा त्याग करून तू जे काही म्हणशील तेच मी आज करीन. आणि त्या मागण्याला देखील प्रभू रामचंद्रांनी किती सुंदर स्वातंत्र्य दिलेलं आहे. बऱ्याचदा आपण व्यवहारामध्ये एखादी जर गोष्ट हरायला आलो तर आपण तडजोड करतो की ठीक आहे, एवढं गेलं तरी चालेल, पण निदान एवढं तरी द्या. आणि ते घेण्यामध्ये काही फार आपण समाधानी नसतो, फार काही आपण प्रसन्न नसतो. प्रसन्नता तर तेव्हाच येते ज्या वेळेला आपल्याला संपूर्णपणे आपल्या मनासारखं प्राप्त करता येतं. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांनी भरताच्या वाणीला स्वातंत्र्य दिलंय की तू आज जे म्हणशील ते, तिथं तू कुठलीही तडजोड ठेवू नकोस. स्वतःच्या प्रसन्नतेला घाला घालेल, आवरण घालेल अशी कुठलीही गोष्ट मनामध्ये विचार करू नकोस. राहिला प्रश्न इथं उपस्थित असलेल्या साधू समाजाचा, गुरु वसिष्ठांचा, माता, या सर्व जमलेल्या सर्व ब्रह्मवृंदाचा, यांचा कोणाचाही संकोच मनामध्ये ठेवू नकोस. तू आणि मीच केवळ दोघं समोर उभे आहोत या भावनेने या रामाकडे बघ. आणि या रामाला आज्ञा दे. तुझी प्रसन्नता राखण्यामध्येच या रामाला खरी धन्यता वाटेल. मला आज्ञा दे भरत. मी सत्य प्रतिज्ञा करतो. प्रभू रामचंद्रांची प्रतिज्ञा प्रत्यक्ष ब्रह्मवाक्य भगवंत भरताच्या समोर उच्चारतायत. मी सत्य प्रतिज्ञा करतो की तू जे म्हणशील तेच मी आज करीन. प्रभू रामचंद्रांनी भरताच्या अंतःकरणाला हे चंदनासारखं शीतलता त्यांच्या या वचनांच्या आधाराने प्रदान केली. समस्त अयोध्यावासी हा प्रभू रामचंद्रांचा केवळ राजधर्म जाणून विशेषत्वाने भरतावरती असलेल्या प्रेमापोटी त्यांनी भरताला त्याच्या मनासारखी इच्छा मागून घेण्याची दिलेली ही स्थिती समजून सर्व अयोध्यावासी अत्यंत प्रसन्न झालेले आहेत. सर्वजण अत्यंत सुखी झालेले आहेत. कारण आता केवळ जसं अमृताचा प्याला समोर आहे आणि ते अमृताचा प्याला उचलावा आणि तो प्राशन करावा, त्याच क्षणी समस्त अमरत्वाला आपण प्राप्त करून घ्यावं, हे जसं एका क्षणावरती आल्यानंतर मनुष्य देखील ज्या सुखासीनतेने या अमृताला प्राशन करेल, तेवढी सुखासीनता या अयोध्यावासियांना प्राप्त झाली आहे. आता भरताने केवळ हा शब्द उच्चारायचा आहे की रामा तू परत चल, तू परत चल. आणि रामाने सत्य प्रतिज्ञा केलेली आहे की भरत जे सांगेल त्याच पद्धतीने हा राम आचरण करेल. आणि त्यामुळं सर्वजण आता भरताकडं डोळे लावून बसलेत आणि त्यांना वाटतं की आता कुठल्याही क्षणी भरत
या मनोरथाला भगवंताच्या समोर व्यक्त करेल, जी भगवंत आज्ञा स्वरूपाने स्वीकारेल. तर्कासी तर्क विकुतर्क असेल कोठे, लोकासी रूप न कळेची मनुष्य वाटे. आम्ही तर केवळ सामान्य माणसं आपल्या तर्काच्या आधाराने विचार करतो की आता भरत ही लढाई जिंकलाय. परंतु भगवंताच्या प्रेमामध्ये ही अनुर्वाच्यता जी भरताला प्राप्त झालेली आहे, त्यामध्ये पुन्हा एकदा या मनोरथाचं स्फुरण आणण्यासाठी भरत जणू काही शब्दांचा आधार शोधू लागलेला आहे. एक विलक्षण मौन अशी अवस्था, एक समाधी अवस्था भरत आपल्या अंतःकरणामध्ये जी ही जाणीव रूपाने अनुभवत आहेत. सज्जनो, तिथं शब्द देखील पोहोचू शकत नाहीत आणि म्हणून गोस्वामीजींनी तिथं भरताची अवस्था या शब्दांच्या आधाराने नेमकी काय झाली असेल याचं लगेच वर्णन केलंच नाही. आणि तिथून त्यांनी लगेच आपला दृष्टिकोन स्वर्गाच्या दिशेने वळवला. कारण की जोपर्यंत भरतजी शब्द शोधून प्रभू रामचंद्रांच्या समोर व्यक्त करत नाहीत, ज्या पद्धतीने महादेव समाधीमध्ये गेल्यानंतर माता सती देखील 87,000 वर्ष महादेवाच्याकडे पाहत उभी राहिली की कधी महादेव आता या समाधीमधून बाहेर येतील आणि आपल्याशी संवाद करतील. भरत आणि प्रभू रामचंद्र दोघही जण ज्या विलक्षण उंचीवरती होते, सज्जनो, त्या शब्दांना देखील तिथं पोहोचता येणं हे अत्यंत अवघड होऊन गेलं होतं. आणि त्यामुळे गोस्वामीजी आम्हाला थेट स्वर्गामध्ये नेमकी काय गडबड त्यावेळेला सुरू झाली, ही इथं चित्रकूटावरती निर्माण झालेली शांतता स्वर्गामध्ये मात्र विलक्षण खळबळ निर्माण करून गेली. अशा या स्वर्गाचा वृत्तांत आपल्याला या पुढच्या दोह्यामध्ये सांगू लागतात. माझं सहज लक्ष घड्याळाकडे गेलं आणि आपला वेळ या दोह्याच्या चिंतनामध्येच आज संपला. आणि त्यामुळं आपण आता उद्या या पुढच्या दोह्याचं गायन करूयात आणि तत्पश्चात या स्वर्गाची भूमिका पुन्हा एकदा नीट भगवद्गीतेच्या आधाराने समजत या भरतजींच्या संवादामध्ये पुन्हा खाली येऊयात. सज्जन हो, आपण तोपर्यंत या भरतजींचं स्मरण आपल्या हृदयामध्ये नित्य ठेवावं, हीच आपल्या सर्वांना मनोभावे प्रार्थना. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.